नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होईल मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर सोयाबीनच्या पिकात कीटकनाशकाची फवारणी करत असताना सोबत कोणत्या बुरशीनाशकाचा वापर करायला पाहिजे, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर सोयाबीनच्या पिकात कीटकनाशकाची फवारणी करत असताना कोणत्या बुरशीनाशकाचा वापर या ठिकाणी करायला पाहिजे। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर सोयाबीनच्या पिकात कीटकनाशकाची फवारणी करत असताना कोणत्या बुरशीनाशकाचा वापर करायला पाहिजे। या प्रश्नाचं आता अचूक उत्तर घेऊया की सोयाबीनच्या पिकामध्ये आपल्याला कीटकनाशकासोबत कोणत्या बुरशीनाशकाचा वापर करायला पाहिजे। तर बघा मित्रांनो, आपण जर बघितलं तर सध्या पाऊस म्हणावा तेवढा काही पडला नाही, पण भविष्यामध्ये ला निनामुळे जोरदार ते अतिजोरदार पाऊस होऊ शकतो आणि अशा परिस्थितीमध्ये सामान्य जो कास्तकार बांधव आहे तो विचार करत आहे की भविष्यामध्ये आपल्या पिकाला कसल्याही प्रकारची अडचण होऊ नये म्हणून या ठिकाणी बुरशीनाशकाचा वापर आवर्जून करावा। आणि यासाठी सामान्य कास्तकार बांधव काय करत आहे की कीटकनाशकासोबत या ठिकाणी बुरशीनाशकाचा वापर करण्याचा विचार या ठिकाणी करत आहे। मग सोयाबीनच्या पिकामध्ये कीटकनाशकाची फवारणी करत असताना कोणत्या बुरशीनाशकाचा वापर करावा, जेवढं ट्रस्टेड आहे ते सांगतो मित्रांनो। तर बघा, साफ किंवा रोको या दोन्हीपैकी एका बुरशीनाशकाचा वापर करावा। आता या ठिकाणी हे दोन्ही पण ब्रँडेड क्वालिटीचे आहेत मित्रांनो। या व्यतिरिक्त कोणतं ब्रँडेड क्वालिटीचं तुम्हाला इतर चांगलं वाटत असेल तर हरकत नाही, पण क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज करू नका, जेवढी शिफारस केली त्याच पद्धतीनं घ्या। साफ किंवा रोको घेतलं तर एका लिटरला आपल्याला 2 ते 3 ग्राम पर्यंत घ्यायचं आहे, म्हणजे 10 लिटरच्या पंपाला आपण 25 ग्रॅम साफ किंवा रोको दोन्हीपैकी एक घेऊ शकतो। आणि काही जण काय करतात की सोयाबीनच्या पिकामध्ये या 2 फवारण्या घेतात, या दोन्ही फवारण्यामध्ये दरवर्षी ते बुरशीनाशकाचा वापर करतात। जर तुम्ही पहिल्या फवारणीमध्ये समजा साफ हे वापरलं तर दुसऱ्या फवारणीमध्ये रोको वापरा, म्हणजे एका बुरशीनाशकाला डबल वापरू नका, एवढी विनंती। तर मित्रांनो, भविष्यात पाऊस काळ चांगला आहे, त्यामुळं आपल्या पिकाच्या मुळ्यांना त्रास होऊ शकतो जर पाणी साचून राहिलं तर या परिस्थितीमध्ये आपण बुरशीनाशकाचा वापर पहिल्याही फवारणीत करा आणि दुसऱ्याही फवारणीत करा अशी आपणास विनंती आहे। जर साफ वापरलं सुरुवातीला तर रोको पुन्हा वापरा, रोको पहिले वापरलं साफ पुन्हा वापरा, किंवा या व्यतिरिक्त कोणतं वापरायचं असेल तर आपण वापरू शकता। तर मित्रांनो, हा होता संपूर्ण व्हिडिओ, ज्याच्यामध्ये आपल्या सर्वांच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न मी केला आहे की सोयाबीनच्या पिकामध्ये कीटकनाशकाची फवारणी घेत असताना कोणत्या बुरशीनाशकाचा वापर करायला पाहिजे। मग ही माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा। आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार।